नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. वेगवान. मुंबईमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 813 वर पोहोचलेली आहे. जी उत्तर म्हणजेच धारावी, दादर आणि माहीमध्ये अवघे 13 प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा पालिकेचा दावा आहे. तर अंधेरीमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या झपाट्यानं वाढतीये. भायखळा आता प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत 3ऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे. हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्याने घेऊन सावध व्हा आणि पुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमाचं पालन करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. तसंच आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत विजय नक्की मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते. गेल्या 24 तासामध्ये देशात 1336 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 18,601 वर गेली आहे. भारतामध्ये 590 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक मृत्यू झाल्याचं समोर आलंय. कोरोना रॅपिड टेस्टिंग किटवर 2 दिवस निर्बंध घालण्यात आलेले आहेत. टेस्टिंग किट 2 दिवस वापरू नका अशा सूचना ICMR कडून सर्व राज्य सरकारांना देण्यात आलेल्या आहेत. किट संदर्भात मार्गदर्शन केल्यानंतर वापर करा असंही सुचवण्यात आलंय. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये 3 रुग्णांची भर पडलेली आहे. आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो 35 वर जाऊन पोहोचलाय. तर जुन्या 2 रुग्णांची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. पुण्यातील 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. एका पोलिसांमुळे इतर दोघांना संसर्ग झालेला आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचं यातून दिसून येत आहे. रेशन दुकानदार आणि नागरिकांमध्ये मारहाण झाल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या नांदलगावमध्ये घडलेली आहे. रेशन मागण्यासाठी गेलेल्या 2 कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अनेक वेळा चक्रा मारून देखील रेशन न मिळाल्यानं संतप्त कुटुंबियांनी जाब विचारला. यावेळेला स्वस्त धान्य दुकानदाराकडून चक्क काठीनं मारहाण करण्यात आली. दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाची स्थितीचा आढावा घेण्याकरता केंद्र सरकारचं पथक पुण्यात दाखल झालंय. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडून या केंद्रीय पथकानं माहिती घेतली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहेत. आज दिवसभर केंद्राचं हे पथक पुण्यातच राहणार असून संपण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलेलं आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण हे भवानी पेठेत दगावले आहेत. म्हणूनच ही आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या 19 नर्स यामध्ये आहेत, 3 सपोर्ट स्टाफ आहे, त्याचबरोबर क्लिनिकल असिस्टंट 3 आहेत. यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. दरम्यान तब्बल 1000 जणांची तपासणी केली गेली आहे, पण कुणालाच कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाही आहेत. त्यामुळे धोका वाढताना दिसतोय. नागपुरात महापालिका प्रशासन काम करत नसल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केलेला आहे. तसंच महापालिका काम करत नसल्यानं कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढतीये असा आरोप सुद्धा महापौरांनी केला आहे. बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये एकाच दिवशी कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आले. या तिघांनाही कोरोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. या तिघांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. बदलापुरात आज 2 रुग्ण म्हणजेच एकूण कोरोनाबाधितांची संख्या 211 वर पोहोचली. तर उल्हासनगरमध्ये आज 1 रुग्ण आढळून आलेला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या झालेली आहे 2. त्यामुळे बदलापूरचे अनेक भाग सील करण्यात आले. धुळे शहरामध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. हा कोरोना रुग्ण धुळे शहराचे MIMचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यासह 95 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये 6 पोलीस कर्मचारी आणि 2 डॉक्टरांचा देखील समावेश आहे. आमदार शाह यांचं संपर्क कार्यालय देखील बंद करण्यात आलेलं आहे. धुळ्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं शहरातील 2 दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. सांगलीमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाहीये. त्यामुळे सांगली जिल्हा कोरोनामुक्त झालाय. सांगलीतल्या 31 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळालाय. अहमदनगरमधील जामखेड हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. जामखेडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 7 रुग्ण सापडलेत आणि एकाचा मृत्यू झालाय. त्यामुळे हा विभाग आता हॉटस्पॉट बनलेला आहे. त्यामुळे इथल्या प्रतिबंधाची मुदत आता 1 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत.
नागपूर पोलिसांनी ज्याचा वाढदिवस आहे मात्र त्यांना लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही, वाढदिवस साजरा करता येत नाही, अशांना त्यांच्या घरीच केक नेऊन देत एक वेगळं उदाहरण ठेवलेलं आहे. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये पोलिसांना पराग या तरुणाचा फोन आला. माझा वाढदिवस आहे, केक घ्यायला घराबाहेर पडता येईल का अशी विचारणा त्यानं केली. पोलिसांनी नकार दिला, मात्र निराश होऊ नये म्हणून चक्क त्याच्या घरी केक देऊन त्याला सरप्राईज दिला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 100हून अधिक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर गुहागरमध्ये सुद्धा अशीच कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. जवळपास 100च्या आसपास दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुहागरच्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर शृंगारतळी बाजारपेठेमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. पुण्यात संचारबंदी आणखी कडक करण्यात आलेली आहे, पण तरीही त्याचं गांभीर्य अनेकांना समजत नाहीये. सिंहगड रस्ता, वडगाव धायरी पूल या परिसरात बाहेर पडणाऱ्या अनेकांना पोलिसांनी चांगला दणका दिलाय. या सगळ्यांना पोलिसांनी रस्त्यावर बसून प्रतिज्ञा घ्यायला लावली आहे. संचारबंदी असताना मी मूर्खासारखं बाहेर पडलो, परत मी असं वागणार नाही, मी कोरोना घरी घेऊन जाणार नाही, पोलीस प्रशासनाला सहकार्य करेन, इतरांनाही सांगेन अशी प्रतिज्ञा करायला लावली. पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करण्याचं प्रमाण वाढतच चाललंय. अशा संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना सिंहगड रोड पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या. मावळ तालुक्यातील उरसे तसंच तळेगाव MIDC अद्याप बंद ठेवण्यात आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड तसंच पुणे शहर पूर्णपणे 27 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले. शहरामध्ये येणारे आणि बाहेर जाणारे प्रमुख रस्ते पोलिसांकडून बंद करण्यात आले. आणि याच कारणाने कामगारांच्या वाहतूक करणाऱ्या बसेस कंपन्यांपर्यंत येत नसल्यानं तळेगाव तसंच उरसे MIDC अद्याप बंद आहे. बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. यामध्ये 250 ते 300 जणांचा समावेश आहे. लॉकडाऊनमध्येही अनेक जण वारंवार सांगूनही घराबाहेर पडताना दिसत आहेत. ठाण्यात संचारबंदीतही फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांनी आरती वळवून रिकामटेकड्यांना धडा शिकवलाय. संचारबंदीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली पोलिसांनी मास्क न वापरता दुचाकीवरून फिरणाऱ्या जे 2 तरुण आहेत त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातच कान पकडून उठाबशा करायला लावल्या. तसंच यापुढे नियमांचं पालन करण्याच्या सूचना केल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे, मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. नागपूरच्या रेशीमबाग चौकामध्ये विनाकामाचे घराबाहेर निघून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी उठाबशा काढायची शिक्षा दिली. गोवंडीच्या शिवाजीनगर भागामध्ये सलीम शेख आणि मोहम्मद फहाद सलीम शेख या 2 भामट्यांनी सेलिब्रिटीला पोलीस काहीच करत नाहीत, आम्ही सुद्धा सेलिब्रिटी असून आम्हाला पोलीस काहीच करणार नाहीत, मास्क न घालता हा व्हिडिओ त्यांनी केला होता. यावर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांना आता अटक केली आणि सगळ्यांची माफी मागायला लावली आहे. राज्यातील सर्वात मोठी MIDC म्हणून ओळख असलेल्या जुन्नरच्या चाकण MIDC मधल्या कंपन्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीयेत. 20 एप्रिलपासून राज्यात अंशतः लॉकडाऊन उठवलं असून उद्योग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र तरीही चाकण MIDC मधल्या कंपन्या दुसऱ्या दिवशीही सुरू झालेल्या नाहीयेत. मावळ तालुक्यातील उरसे तसंच तळेगाव MIDC अद्याप बंद ठेवण्यात आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड तसंच पुणे शहर पूर्णपणे 27 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आलेलं आहे. मुंबई पुण्यात नियमांची कठोर संचारबंदीच्या अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं आवाहन सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. महाराष्ट्रात वाढणारा आकडा थांबवायचा कसा यासाठी उपाययोजना कराव्या लागणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. या काळामध्ये आपण जर खबरदारी घेतली तर 3 मे नंतर परिस्थितीत बदल होणार असल्याचे सुद्धा शरद पवार म्हणाले. यवतमाळमध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस, तूर, चणा, सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. मात्र शासनाच्या जाचकाठींमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप सहन करावा लागतोय शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टींचा. पणन महासंघानं कापूस खरेदी सुरू केली आहे. मात्र एका दिवशी केवळ 10 गाड्यांनाच टोकन दिलं जातंय. अनेक अटी शर्तींमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकणं अवघड झालं असून खरीप हंगामाच्या तयारीच्या वेळेवर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. बातमी टोल संदर्भातली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजपासून टोल दरवाढ करण्यात आलेली आहे. 1 एप्रिलला होणारी ही दरवाढ आजपासून लागू होते आहे. टोलला नव्या दरानुसार आता कारला 230 ऐवजी 270 रुपये भरावे लागणार आहेत. मिनी बसला 355 ऐवजी 420 रुपये मोजावे लागणार आहेत. तर ट्रकला 580 रुपये टोल भरावा लागणार आहे. आणि लॉकडाऊनमध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे.
मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत नागरिक घराबाहेर पडतात. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच परवानगी असताना सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य केव्हा समजणार असा प्रश्न निर्माण झाला. बातमी नाशिकची आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीला लष्कराचे निवृत्त जवान रस्त्यावर उतरले. जनजागरण, संरक्षण आणि आवाहन या त्रिसूत्रीवर आधारित सुरू असलेल्या या जवानांचं शिस्तबद्ध काम खरंच वाखाणण्याजोग आहे. दिव्यामध्ये रेशन दुकानावर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. तर भाजीपाला, फळं खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडलेत. मास्क बहुतांश लोकांनी लावलेले नाहीयेत, पण सोशल डिस्टन्सिंग सुद्धा या लोकांनी पाळलेलं दिसत नाहीये. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1957 नंतर पहिल्यांदाच भाजीपाला लिलाव सुरू झालेला आहे. पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे इथं भाजीपाला लिलाव सुरू करण्यात आलेला आहे. कोरोनाची भीती, त्यात लॉकडाऊनचा कालावधी, यामुळे आपण सगळेच त्रस्त असताना भुसावळमध्ये बाजार समितीमध्ये भाजीपाला लिलाव सुरू होणार हे सकारात्मक आहे. शहरामध्ये इतरत्र भाजीपाला विक्री करताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याचं आढळल्यावर हा निर्णय घेतला गेला आहे. नांदेडहून पंजाबला जाणाऱ्या 90 भाविकांना मध्य प्रदेश पोलिसांनी रोखलंय. पंजाबकडे जाणाऱ्या भाविकांवर नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंजाब, हरियाणा राज्यातून नांदेड गुरुद्वारा दर्शनासाठी आलेले जवळपास 4000 भाविक अडकून पडलेत. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असताना भिवंडीतून उत्तर प्रदेश येथील गावी कंटेनरमधून बसून जाणाऱ्या तब्बल 60 कामगारांना कंटेनरचं ताब्यात घेण्याची कारवाई शांतीनगर पोलिसांनी केली. धक्कादायक बाब म्हणजे या कंटेनरमध्ये एकमात्र महिला आपल्या 2 चिमुरड्यांसह गावी निघाली होती. शहरातील उद्योग व्यवसाय बंद असल्यानं उपासमारीची वेळ स्थलांतरित कामगारांवर आली आहे. कोणीतरी 1000 तर कोणी 2000 प्रवासासाठी कंटेनर चालकाला दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपुरात सलग 3 दिवस बंद राहणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी 22 एप्रिलपासून हा बंद राहणार आहे. मेडिकल आणि हॉस्पिटल सोडून इतर सर्व सेवा 3 दिवस बंद राहणार आहेत. काटेकोर पालन करण्याच्या सूचना पंढरपूरकरांना देण्यात आल्या आहेत. सांगलीच्या विजयनगर इथं सापडलेला कोरोना रुग्ण आणि त्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून तातडीनं वैद्यकीय सर्व्हे सुरू करण्यात आला होता. मनपाच्या 42 टीमकडून 2 दिवसामध्ये 64,000 घरांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आलेला आहे. 24,853 लोकांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर आज पहिली पार्सल ट्रेन धावली. ओखा आणि ते त्रिवेंद्रमपर्यंत धावणाऱ्या या गाडीतून जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या. रत्नागिरी स्थानकात या गाडीतून आलेली औषधं उतरवण्यात आली. वैद्यकीय उपकरणं आणि मासे या गाडीतून दक्षिणेकडे पाठवण्यात आले. विशेष म्हणजे 2 दिवसांनी परतीच्या मार्गावर या गाडीतून कोकणातल्या आंबा शेतकऱ्यांचा हापूस मुंबईकडे पाठवण्यात येणार असल्याचं कोकण रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितलं. ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान यांच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. एदी फाउंडेशनचे प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. नुकतीच त्यांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती आणि पंतप्रधान सहायता निधीसाठी आर्थिक मदतीचा चेक देऊ केला होता. आता इम्रान खान यांना तपासणी करून घ्यावी लागणार आहे. अनेक देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव $26.46 प्रति बॅरल इतका कमी झालेला आहे. तर खनिज तेलाचा भाव $11.04 प्रति बॅरल झालेला आहे. कच्च्या तेलाच्या गेल्या 22 वर्षातील हा निच्चांकी भाव आहे. जगात कोरोनानं आतापर्यंत 1,69,986 बळी घेतलेले असून एकूण रुग्णांची संख्या 24,72,259 झाली आहे. एकूण 193 देशांमध्ये विषाणूचा प्रसार झाला असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 6,36,702 झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि AFP यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही संख्या देण्यात आली आहे. इतर देशातल्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून रोखण्याचा मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प सरकारनं घेतलेला आहे. अदृश्य शक्तींशी लढण्यासाठी आपल्या महान देशाच्या जनतेच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी एका अध्यादेशावर सही केल्याचं ट्रम्प यांनी ट्विटरवरून जाहीर केलं. यामुळे आता कोणत्याही देशाच्या नागरिकाला अमेरिकेत प्रवेश करता येणार नाहीये. जोपर्यंत कोरोनाचं संक्रमण होत राहील तोपर्यंत अनिश्चित काळासाठी ही प्रवेशबंदी असणार आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 42,518 जणांचा मृत्यू झालेला आहे. जगात ही संख्या सर्वाधिक आहे. तर आतापर्यंत 7,92,938 कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळलेत. तरीही अमेरिकेमध्ये लॉकडाऊन हटवण्यासाठी आंदोलनं होत आहेत. कोरोनामुळे फ्रान्समधल्या मृतांची संख्या 20,000च्या वर गेली आहे. सोमवारी फ्रान्समध्ये 547 लोकांचा मृत्यू झालाय. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 1,55,383 झाली आहे.
भविष्यात तयार होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या लसीवर जगातल्या सर्व देशांचा समान अधिकार असायला हवा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेच्या 193 देशांनी मंजूर केलेला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका खूप महत्त्वाची असेल असं प्रस्तावात म्हटलेलं आहे. मेक्सिकोनं तयार केलेल्या या प्रस्तावाला अमेरिकेनं पाठिंबा दिला आहे. लॉकडाऊन संपवण्याची घाई केली तर कोरोनाचा प्रसार पुन्हा जोर धरू शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी जगभरात अनेक देश कोरोनासाठी लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याची तयारी दर्शवत आहेत. पण ही वेळ सवलत देण्याची नाहीये तर भविष्यासाठी स्वतःला तयार करण्याची आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची तब्येत चिंताजनक असल्याचं समजतंय. किम जोंग उन यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे, पण ती अयशस्वी ठरल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थाने दिली आहे. 15 एप्रिल रोजीच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमातही किम जोंग उपस्थित नव्हते. यापूर्वीही अनेकदा त्यांच्या तब्येतीबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. कोरोना विषाणूचा नेमका कुठून पसरला याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ पथक वुहानला पाठवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव चीननं फेटाळलाय. विषाणूचे मूळ शोधण्यासाठी तज्ज्ञ पथक चीनमध्ये पाठवू असं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितलं की विषाणू हा सगळ्या मानवतेचा शत्रू आहे. तो जगात केव्हाही येऊ शकतो. दुसऱ्या कुठल्याही देशात विषाणू येऊ शकतो, तसाच तो चीनमध्ये आला. चीन हा गुन्हेगार नाही तर पीडित आहे. आमचा या विषाणूच्या प्रसाराशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.